नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी कल्याण युट्यूब चॅनल मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे। सर्व शेतकरी बांधवांना एक विनंती आहे, या साईडला दिसत असलेल्या काळ्या बटनावरती क्लिक करा, जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राइब कराल। आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राइब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील। तर शेतकरी मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून नमो शेतकरी संदर्भात एक महत्त्वाचा असा अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। कारण की नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या 6व्या हप्त्याच्या वितरणाची प्रक्रिया शासनाच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे। आजपासून नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होत आहे। आज काही शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये सकाळपासूनच नमो शेतकरीच्या 6व्या हप्त्याचं वाटप सुरू झालेलं आहे। बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून एक प्रश्न विचारला जात होता की दादा, अद्यापही आमच्या खात्यामध्ये नमो शेतकरीचा हप्ता जमा झाला नाही। तुम्ही तर सांगत होते की 27 मार्च पासूनच नमो शेतकरीचा हप्ता सुरू झालेला आहे वाटप, मग आमच्या खात्यामध्ये का आलं नाही? परंतु बँकेचा काही प्रॉब्लेम होता, 31 मार्च एंडिंग महिना होता, त्यामुळे काही अडचणी आल्या। परंतु बँकेच्या माध्यमातून परत जे काही होतं ते परत नमो शेतकरीचा 6वा जे काही होता ते परत वितरणाची प्रक्रिया सुरू झालेली आहे। आजपासून नमो शेतकरीचा 6वा हप्ता राज्यातील 93,66,000 शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वाटपाची प्रक्रिया सुरू झालेली आहे। एकूण 2150 कोटी रुपयाचा नमो शेतकरीचा 6वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। परंतु अद्यापही काही शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हा हप्ता आलेला नसेल, तर उद्यापर्यंत हा संपूर्ण जे काही राहिलेले पैसे आहेत शेतकऱ्यांचे ते येऊन जातील, अशी संदर्भातली माहिती कृषी विभागाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। तर शेतकरी मित्रांनो, आपण जर पाहिलं तर ज्या शेतकऱ्यांचे लँड सीडिंग, आधार सीडिंग आणि KYCS असेल, अशा शेतकरी बांधवांना नमो शेतकरीचा 6वा हप्ता येणार आहे। ज्या शेतकऱ्यांच्या आधारला बँक खातं लिंक नसेल त्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये नमो शेतकरीचा 6वा हप्ता येणार नाहीये। याचबरोबर ज्या शेतकऱ्यांचं PM किसान ज्या शेतकऱ्यांनी ऑलरेडी PM किसानची KYC केलेली नसेल किंवा केलेली नसेल, तर अशाही शेतकऱ्यांना नमो शेतकरीचा 6वा हप्ता येणार नाही। किंवा ऑलरेडी ज्या शेतकऱ्यांनी PM किसानची KYC केलेली आहे अशा शेतकऱ्यांना नमो शेतकरीचा 6वा हप्ता येणार आहे। परंतु ज्या शेतकऱ्यांचा लँडचा प्रॉब्लेम आहे, लँडचा प्रॉब्लेम नो आहे, त्या अशा शेतकऱ्यांना नमो शेतकरीचा हप्ता येणार नाही। याचबरोबर ज्या शेतकऱ्यांनी अद्यापही फार्मर ID काढलेलं नसेल तर काढून घ्या। सध्याच काय हे फार्मर ID सध्या बंधनकारक नाही। ज्या शेतकऱ्यांकडे सध्या फार्मर ID जरी नसलं तरी त्यांना नमो शेतकरीचा 6वा हप्ता येणार आहे। किंवा काही शेतकऱ्यांना जमा सुद्धा झालेला असेल, परंतु फार्मर ID भविष्यामध्ये PM किसान आणि नमो शेतकरीच्या पात्रतेसाठी बंधनकारक करण्यात येणार आहे। त्यामुळे राज्यातल्या प्रतीक्षेत असलेल्या नमो शेतकरीच्या 6व्या हप्त्या संदर्भात शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे। नमो शेतकरीच्या 6व्या हप्त्याच्या वितरणाची प्रक्रिया आता शासनाच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेली आहे। आपण जर पाहिलं तर यापूर्वी नमो शेतकरीचा हप्ता काही दिवसापूर्वी ट्रान्सफर झाला होता, परंतु बँकेच्या काही प्रॉब्लेम्समुळे, एररमुळे हा हप्ता शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये जमा झाला नाही, त्यामुळे हा प्रॉब्लेम होता। परंतु आता पुन्हा नमो शेतकरीच्या 6व्या हप्त्याच्या वितरणाची प्रक्रिया शासनाच्या माध्यमातून, बँकांच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेली आहे आणि अत्यंत आनंदाची बातमी शेतकऱ्यांसाठी आहे। आता जे काही नमो शेतकरीचा 6वा हप्ता जो आहे 2000 रुपयाचा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे आणि अत्यंत आनंदाची शेतकरी बांधवांसाठी बातमी आहे। तर मित्रांनो, हे छोटंसं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट्स मध्ये नक्की कळवा। धन्यवाद।